नमस्कार मित्रांनो, आपणही जर शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे। पण विनंती एकच असेल की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल। चला आता मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 7 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य शासनानं एक परिपत्रक निर्गमित केलेलं आहे। त्यामध्ये राज्य सरकारने मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी सन 2025 च्या स्थानिक सुट्ट्यांबाबत एक महत्त्वाचं शुद्धीपत्रक जारी केलं। यानुसार गोपाळकाला आणि अनंत चतुर्दशी या दिवसाची सुट्टी रद्द करून ती सुट्टी नारळी पौर्णिमा आणि ज्येष्ठ गौरी विसर्जन या दिवसांना सुट्टी ही जाहीर केली। मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना ही सुट्टी लागू असेल असे महाराष्ट्र शासनाने जाहीर केलं आहे। मुंबईतील महाराष्ट्रातील शाळा आणि कॉलेजमध्येही शुक्रवारी सुट्टी मिळणार आहे। 18 डिसेंबर 2024 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार 16 ऑगस्ट 2025 रोजी गोपाळकाला म्हणजे दहीहंडी आणि 7 सप्टेंबर 2025 रोजी अनंत चतुर्दशी या दिवशी स्थानिक सुट्टी या अगोदर जाहीर करण्यात आली होती। मात्र गुरुवारच्या या शासन शुद्धीपत्रकानुसार यात बदल करण्यात आला आहे। या नवीन बदलानुसार आता गोपाळकाला, दहीहंडी आणि अनंत चतुर्दशी सुट्ट्या या रद्द करण्यात आल्या आहेत। त्याऐवजी नारळी पौर्णिमा शुक्रवार 8 ऑगस्ट 2025 आणि ज्येष्ठ गौरी विसर्जन मंगळवार 2 सप्टेंबर 2025 या 2 दिवसांसाठी स्थानिक सुट्टी ही जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे याच्या अगोदरच्या 2 सुट्ट्या होत्या त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। म्हणजे त्यामध्ये आहे गोपाळकाला, दहीहंडी आणि अनंत चतुर्दशीची सुट्टी ही रद्द करण्यात आली। त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला नारळी पौर्णिमा आणि ज्येष्ठ गौरी विसर्जन म्हणजेच 8 ऑगस्ट 2025 आणि 2 सप्टेंबर 2025 रोजी या सुट्ट्या या जाहीर करण्यात आलेल्या आहेत अनुक्रमे। तसेच राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेली ही सुट्टी बदलाचे आदेश मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयांना लागू असणार आहेत। वरील स्थानिक सुट्टी ही शासन निर्णय क्रमांक P&S नंबर P13 दिनांक 5 नोव्हेंबर 1958 मधील तरतुदीनुसार जाहीर करण्यात येत आहे। हे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या वेबसाईटवर आपण ते पाहू शकता। आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका। तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राइब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील। लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत नमस्कार।